students, myself Ashok Gadade from Gangai Pharmacy College Kada. We saw in last lecture analeptics, definition of analeptic, classification of analeptic. In this lecture we are going to discuss about the next point of the analeptic is a caffeine. Properties of caffeine, stability and storage condition of caffeine. Before that, if you have not subscribed our Point System GSPS channel, please subscribe the channel and like video. Thanks to those who subscribe and always likely and comment nicely. लास्ट लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन पाहिले, दोन्ही क्लासिफिकेशन पाहिले डिपेंडिंग अपॉन ऑन द ॲक्शन ऑन द पार्ट ऑफ द ब्रेन आणि दुसरं केमिकल क्लासिफिकेशन. दोन्ही क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला कॅफीन शब्द गेलेला. क्लासिफिकेशन जे आहे केमिकल क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही पाहिलं आहे की झंतीन कॅटेगरी जी आहे त्यामध्ये तुम्हाला कॅफीन, थिओफायलिन आणि थिओब्रोमिन, आणि तसेच तुमचं जे हे यामध्ये जे क्लासिफिकेशन होतं दुसरं क्लासिफिकेशन ॲक्शन ऑन द पार्ट ऑफ द ब्रेन, यामध्ये कॉर्टिकल स्टिम्युलंट जे आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॅफीन. तर या कॅफीन ड्रगबद्दल आपण पाहणार आहे. आपण की फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये कोणत्याही ड्रगची जर डिटेल्स पाहतो तर त्याची प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी, त्यानंतर स्टेबिलिटी, स्टोरेज कंडिशन, नंतर केमिकल स्ट्रक्चर, त्यांच्यात ऑफिशियल प्रिपरेशन, पॉप्युलर ब्रँड नेम, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये पाहणार आहोत आपण. ड्रग जे आहे कॅफीन हे आपण ॲनालेप्टिक कॅटेगरीमध्ये पाहतो आहे. CNS स्टिम्युलंट आहे, याची प्रॉपर्टी आहे. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये सर्वात आधी आपण त्याचा जे स्टेट आहे, त्याचं नेचर जे आहे ते नेचर कशा प्रकारे, त्याचा कलर कसा असेल, त्याची ओडर काय असेल, त्याची टेस्ट काय असेल, त्याची सॉलिबिलिटी काय असेल हे पाहणार आहोत. तर प्रॉपर्टीमध्ये पहिली जी स्टेट आहे ही क्रिस्टलाइन पावडर ऑर सिल्की व्हाईट क्रिस्टल्स. आता क्रिस्टलाइन पावडर पण कोणता कलर, व्हाईट क्रिस्टलाइन पावडर ऑर किंवा सिल्की व्हाईट क्रिस्टल्स. या ठिकाणी बघा व्हाईट क्रिस्टलाइन पावडर जे आहे तुम्हाला इमेजमध्ये पाहायला मिळेल. हे क्रिस्टल जे आहेत व्हाईट क्रिस्टलाइन बारीक क्रिस्टल्स आहेत. या ठिकाणी रॉ जर कॅफीन असेल तर याचे या प्रकारात क्रिस्टल्स असतात. तुम्हाला हे तुमचे वेगवेगळे सिल्की क्रिस्टल्स ऑर व्हाईट क्रिस्टलाइन पावडर हे त्याचं नेचर, कलर, स्टेट जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं. ओडरबद्दल बोलायचं झालं तर ओडरलेस, इट इज ओडरलेस म्हणजे कुठलीही ओडर नाही. आणि जर टेस्ट जर पाहिजे, चव जे आहे ते बिटर इन टेस्ट. बिटरला मराठीमध्ये आपण कडवटपणा किंवा कडू म्हणतो, तर बिटर इन टेस्ट. तर हे झाली त्याची प्रॉपर्टीमध्ये पहिलं व्हाईट क्रिस्टलाइन पावडर ऑर सिल्की व्हाईट क्रिस्टल, इट इज ओडरलेस अँड बिटर इन टेस्ट. सॉलिबिलिटीबद्दल सांगायचं झालं तर जर वॉटरमध्ये सॉलिबिलिटी पाहिली तर स्पॅरिंगली सॉल्युबल इन वॉटर अँड स्लाइटली सॉल्युबल इन अल्कोहोल. सॉलिबिलिटीबद्दल तुम्हाला फर्स्ट इयरला केमिस्ट्री 1 या विषयामध्ये सॉलिबिलिटीचे व्हेरी सॉल्युबल काय आहे, फ्रीली सॉल्युबल काय आहे, सॉल्युबल काय आहे, स्पॅरिंगली सॉल्युबल, स्लाइटली सॉल्युबल, व्हेरी स्लाइटली सॉल्युबल, प्रॅक्टिकली इनसॉल्युबल, या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला प्रॅक्टिकल ज्या आहेत PC1ला हे झालेले असेल तरी थोडक्यात रिमाइंड करतो की वो काय आहे की पार्ट ऑफ सॉल्वंट रिक्वायर्ड म्हणजे किती पार्ट सॉल्वंट लागणार आहे तुमच्या फॉर द वन पार्ट ऑफ द सॉल्यूट. म्हणजे एक पार्ट तुम्ही जर सॉल्यूट घेतला तर त्यासाठी तुम्हाला किती पार्ट सॉल्युट लागणार. सो फॉर 1 ग्रॅम ऑफ तुम्ही सबस्टन्स घेतला, म्हणजे उदाहरणार्थ कॅफीनच्या बाबतीत झालं तर त्यासाठी जे सोल्युशन आहे, आता या ठिकाणी दिलं आहे की तुम्हाला वॉटर आणि अल्कोहोलचं दिलेलं आहे. तर वॉटर हे सॉल्वंट आहे आणि त्याच्यासाठी वॉटरचा 1 पार्ट जो त्याच्यामध्ये घेतला, म्हणजे 1 ml जर वॉटर जे आहे 1 ml वॉटरमध्ये जर ही तुमची पावडर कॅफीनची डिझॉल्व झाली 1 ग्रॅम, तर त्याला व्हेरी सॉल्युबल असं म्हटलं जाणार आहे. म्हणजे व्हेरी सॉल्युबल. तर ती नाही विरघळली त्याच्यामध्ये तर आपण त्याच्यामध्ये आणखीन काही पार्ट टाकणार आणि ते 1 to 10 पार्ट्स म्हणजे त्या पार्टमध्ये जर ते विरघळली तर ते फ्रीली सॉल्युबल असतं. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की फ्रीली सॉल्युबल म्हणजे फास्ट, व्हेरी सॉल्युबल म्हणजे फास्ट स्पॅरिंगली, हे चुकीचं आहे. तुमचा जो सॉल्वंट म्हणजे एखादा तुम्ही चिमूटभर मीठ घेतलं आणि ते फार मोठ्या भांड्यामध्ये टाकलं तर विरघळणार आहे.
किंवा एक उदाहरण घ्या, एका चमच्यामध्ये साखर घ्यायची तुम्ही आणि चमचाभर पाणी घ्यायचं आहे आणि त्या चमचाभर पाण्यामध्ये चमचाभर साखर विरघळेल का? नाही विरघळणार. त्यासाठी पाणी जास्त, म्हणजे असं तर नाही ना चमचाभर पाण्यामध्ये चमचाभर साखर नाही विरघळली तर साखर पाण्यामध्ये विरघळत नाही, असं नाही आहे. त्याची सॉलिबिलिटी नेचर वेगळं आहे. पण तेच जे सॉलिबिलिटी जे आहे नेचर, जे मीठ जर तुम्ही 1 चमचा पाणी घेतलं तर ते 1 चमचा मीठ तुमच्या 1 चमचा पाण्यामध्ये विरघळतं. यानुसार सॉलिबिलिटी जे आहे ते तुमचं डिवाईड केलेलं आहे की फ्रीली सॉल्युबल काय, की किती पार्ट तुम्ही सॉल्वंट घेतलेलं आहे किंवा किती पार्ट सॉल्यूट घेतलेलं आहे आणि ते सॉल्यूट किती पार्ट सॉल्वंटमध्ये विरघळतं. म्हणजेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 पार्ट जर आपण सॉल्यूट घेतला, म्हणजे कॅफिनचं जर चाललं आहे तर कॅफिन जर घेतलं तर सॉल्वंट जे आहे ते 1 पार्टमध्ये त्यापेक्षा कमीमध्ये जर विरघळलं तर ते व्हेरिएबल असेल. जर ते त्यात नाही विरघळलं तर आपण थोडंसं सॉल्वंट वाढवलं, म्हणजे 10 पार्ट्स केलं, 10 पट ते सॉल्वंट वाढवलं 1 to 10 पार्ट्स, तर त्याच्यात विरघळलं तर फ्रीली सॉल्व. त्यातही नाही विरघळलं तर आपण नेक्स्ट ट्राय करणार आहे. हे सगळं प्रॅक्टिकल झालेलं आहे तुम्हाला. सॉल्युबल जे आहे 10 to 30 पार्ट्स, म्हणजे त्यापेक्षाही 30 पार्ट्समध्ये जर केलं पाणी, जर 3 पट त्यामध्ये वाढवलं, परत तुम्ही फ्रीली सॉल्युबलला जे होतं त्यापेक्षा ते वॉटर जे आहे वाढवलं तर त्याच जर विरघळलं तर त्याला सॉल्युबल म्हणलं जातं. त्यापेक्षाही जास्त जर सॉल्वंट तुम्हाला लागलं, म्हणजे 100 पार्ट्स, म्हणजे तुमचा जो सॉल्यूट घेतलेला आहे त्या सॉल्यूटपेक्षाही 100 पटीने जास्त जर असेल तर तुमचं ते स्पॅरिंगली सॉल्युबल असतं. जर ते त्यातही विरघळलं नाही तर त्याला 1000 पार्टमध्ये जर सॉल्वंट घेतलं सॉल्यूटच्या 1000 पटीने जास्त, तर ते स्लाइटली सॉल्युबल. याचं तुम्ही प्रॅक्टिकल्स ऑलरेडी केलेले आहेत, पण तरी पण अशा पद्धतीने राहतं. जर ते 10,000 पार्ट्सपर्यंत लागले असेल तर त्याला व्हेरी स्लाइटली सॉल्युबल म्हणतात आणि मोर दॅन 10,000 पार्ट्स असेल तर त्याला प्रॅक्टिकली इनसॉल्युबल म्हणतात. अशा पद्धतीने सॉल्युबिलिटी असते. आणि आपलं जे कॅफिन आहे स्पॅरिंगली सॉल्युबल इन वॉटर आहे. जर कॅफिनची सॉल्युबिलिटी इन अल्कोहोल पाहिली तर स्लाइटली सॉल्युबल इन अल्कोहोल, हे जे सॉल्युबिलिटी जे आहेत हे पाहिलं आपण. त्यानंतर आपण पाहू, जर व्हेन इट्स सोल्युशन, म्हणजे कॅफिनचं सोल्युशन इज ट्रीटेड विथ अ फ्यू ड्रॉप्स ऑफ सॅच्युरेटेड टॅनिक ॲसिड सोल्युशन तर ॲज अ प्रिसिपिटेट इज अ प्रोड्यूसर. हे एक त्याची केमिकल नेचर म्हणू किंवा केमिकल टेस्ट म्हणू आपण, की जर हे कॅफिनचं सोल्युशनची ट्रीटमेंट ही जर काही फ्यू ड्रॉप्स ऑफ सॅच्युरेटेड टॅनिक ॲसिडबरोबर केली तर प्रिसिपिटेट तयार होतं. प्रिसिपिटेट इज अ प्रोड्यूसर. तर ही झाली आपली प्रॉपर्टी, कॅफिनची प्रॉपर्टी. कंपाऊंड म्हणलं की त्याची महत्त्वाची प्रॉपर्टी असते स्टॅबिलिटी आणि स्टोरेज कंडिशन. त्याची स्टॅबिलिटी किती आहे आणि त्याच्या स्टॅबिलिटीवर त्याची स्टोरेज कंडिशन, आपण तो स्टोअर कसा करणार आहे ते कंपाऊंड, त्याचं डिकम्पोजिशन होतं आहे का, ते स्टेबल कोणत्या कंडिशनला राहतं, या ज्या गोष्टी त्याचा स्टडी पण करणे आवश्यक आहे. आणि आपल्याला माहिती पाहिजेत की त्याची स्टॅबिलिटी स्टोरेज कंडिशन. परीक्षेला पण आपल्याला स्टॅबिलिटी आणि स्टोरेज कंडिशन विचारतात. जशी त्याची स्टॅबिलिटी असेल, त्याचं डिकम्पोजिशन कोणत्या प्रकारे होतं त्या प्रकारे आपल्याला त्याचं स्टोअर करावं लागतं. तर कॅफिनच्या बाबतीत जर सांगायचं झालं, इट इज अ डिकम्पोज्ड बाय स्ट्रॉंग सोल्युशन ऑफ कॉस्टिक अल्कलीज. म्हणजे हे याचं डिकम्पोजिशन होतं जर ते स्ट्रॉंग सोल्युशन ऑफ कॉस्टिक अल्कलीच्या संपर्कात आलं तर. मग आपल्याला अशा प्रकारे स्टोअर करावं लागेल की हे कॉस्टिक अल्कलीच्या संपर्कात नाही आलं पाहिजेत, कारण ते डिकम्पोजिशन होतं. कॅफिन इज डिकम्पोज्ड बाय स्ट्रॉंग सोल्युशन ऑफ कॉस्टिक अल्कली. आणखीन जे आहे त्याचं पाहिलं तर इट्स सॉल्ट, म्हणजे या कॅफिनचे सॉल्ट जे आहेत आर डिकम्पोज्ड बाय वॉटर, म्हणजे पाण्याच्या संपर्कात आले तरी हे सॉल्ट जे आहेत हे डिकम्पोजिशन होतं. सो हेन्स इट इज स्टोर्ड इन टाईटली क्लोज कंटेनर. का? जर हे कॅफिन जर तुमच्या कॉस्टिक सोडा सोल्युशनच्या संपर्कात आलं तर डिकम्पोजिशन होतं, किंवा सॉल्ट जे कॅफिनचे आहेत ते जर वॉटरच्या संपर्कात आलं डिकम्पोजिशन. म्हणून अशा पद्धतीने क्लोज त्याला स्टोअर करायचे की इट इज अ टाईटली क्लोज कंटेनर. ह्याला टाईट क्लोज कंटेनर आणि लेबल शुड बी बिअर वेदर इट इज अनहायड्रस ऑर मोनोहायड्रेट. म्हणजे ते सोल्युशन तुमचं कॅफिन जे आहे ते त्याच्यावर तुमचं लेबल असलं पाहिजे की ते अनहायड्रस
आहे किंवा मोनोहायड्रेट आहे हे सुद्धा लेबल त्याच्यावर मेन्शन करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण कॅफीनची प्रॉपर्टीज आणि स्टॅबिलिटी स्टोरेज कॅफीनमध्ये प्रॉपर्टीजमध्ये आपण पाहिलेले की व्हाईट क्रिस्टलाइन पावडर और सिल्की व्हाईट क्रिस्टल्स, ओडरलेस, बिटर इन टेस्ट, सॉलिबिलिटी जे आहे सॉल्युबल स्पॅरिंगली सॉल्युबल इन वॉटर अँड स्लाइटली सॉल्युबल इन अल्कोहोल. आणि नंतर आपण त्याचं एक केमिकल प्रॉपर्टी पाहिली, व्हेन ट्रीटेड विथ फ्यू ड्रॉप्स ऑफ सॅच्युरेटेड टॅनिक ॲसिड इज अ प्रिसिपिटेट इज अ प्रोड्युसर. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं की तुमची स्टॅबिलिटी स्टोरेज कंडिशन पाहिलेली आहे, त्यामध्ये डिकम्पोज्ड बाय कॉस्टिक सोल्युशन ऑफ कॉस्टिक अल्कलीज अँड डिकम्पोज्ड बाय वॉटर. हे वॉटर डिकम्पोज कॅफिनचे सॉल्ट होतात, त्यामुळे इट इज अ स्टोर इन अ टाईटली क्लोज कंटेनर अँड लेबल शुड बी बिअर वेदर इट इज अनहायड्रस और मोनोहायड्रस. हे आपण पाहिलेलं आहे. सो प्रॉपर्टीज अँड स्टोरेज कंडिशन. पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे कॅफिनचं स्ट्रक्चर. ऑलरेडी कॅफिनच्या स्ट्रक्चरसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. कॅफिनचं जे स्ट्रक्चर आहे हे या नोट्समध्ये आहे आणि सेपरेट व्हिडिओ जो आहे कॅफिनचं स्ट्रक्चर कसं तयार होतं तो व्हिडिओ याच्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की कॅफिनचं केमिकल नेम आहे 137 ट्रायमिथाइल झॅन्थिन. हे झॅन्थिन कसं आलेलं आहे, तुमचा जो झॅन्थिन जे आहे हे म्हणजे 2,6 डायऑक्सोप्युरिन आहे. ते त्याच्यापासून तुमचं प्युरिन 2,6 डायऑक्सोप्युरिन म्हणजे झॅन्थिन म्हटलं जातं. आणि हे प्युरिन म्हणजे काय आहे, प्युरिन म्हणजे इमेडाझोलोपायरिमिडिन आहे. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. इमेडाझोलोपायरिमिडिन म्हणजे इमिडाझोल प्लस पायरिमिडिन. हे सर्व आहे सेपरेट व्हिडिओ जो आहे तुम्हाला कॅफिनचं स्ट्रक्चर सोप्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं हा सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, ते पाहू शकता. हे कॅफिन जे आहे याचं तुम्हाला ॲटॉमिक मॉडेल जे आहे याचं स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतं आहे, ते पाहू शकता. या ठिकाणी ॲटॉमिक मॉडेल च्या रूपाने तुम्हाला हे कॅफिन दिलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण पाहणारे युजेस ऑफ कॅफिन. मी मगाशी सांगितलं होतं की आपण जे पाहणारे प्रॉपर्टीज पाहणारे स्टॅबिलिटी स्टोरेज कंडिशन, ऑफिशियल प्रिपरेशन, नंतर त्याचे पॉप्युलर ब्रँड नेम्स, हे सगळं सांगितलं होतं मी. त्या व्यतिरिक्त आपण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे हे प्रत्येक ड्रगचे आपण युजेस पण पाहणार आहे की त्याचे यूज काय, थेरॅप्टिक युजेस ऑफ द ड्रग्ज. तर त्या पद्धतीने आपण कॅफिनचा जो यूज आहे तो काय पाहणार आहे आपण. कॅफिन हे ॲनालेप्टिक कॅटेगरीमध्ये येतं आहे आणि कॅफिनचा जो यूज आहे तो आपल्याला पाहायचा आहे की कॅफिन हे कसं यूज होतं. आता कॅफिन जे आहे आपण कॅटेगरी पाहिलेली आहे. हे ॲनालेप्टिक ड्रग आहे, म्हणजेच हे CNS स्टिम्युलंट आहे. CNS स्टिम्युलंट म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टमचा स्टिम्युलेट करण्याचं काम, इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम ऑर पार्ट ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम. हे आपण सर्व पाहिलेलं आहे. म्हणून आणि त्याच्यात हे पण पाहिलेलं आहे की ॲनालेप्टिक काय करतं. ॲनालेप्टिक हे रिस्पायरेटरी स्टिम्युलंट आहे, हे पाहिलेलं आहे. नंतर अलर्टनेस वाढवण्याचं, इन्क्रीजेस द अलर्टनेस, प्रोड्युसेस दी वेकफुलनेस, ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता सेपरेटली आपण पाहू की यामधलं ॲक्च्युली कॅफिन यूज काय होतो. तर सर्वात आधी तुम्हाला लिहायचं आहे त्याची कॅटेगरी. तर कॅटेगरी, कारण ती कॅटेगरीमध्ये तुम्हाला मेन्शन केलं जाईल की म्हणजे पेपर तपासणाऱ्याला लक्षात येईल की याला माहिती याची कॅटेगरी आणि ॲक्च्युली त्या कॅटेगरीतूनच त्याचा यूज होतो लक्षात येईल. त्यामुळं इट इज अ CNS स्टिम्युलंट ऑर ॲनालेप्टिक हे तुम्हाला सर्वात आधी लिहिणं आवश्यक आहे. तर हे ड्रग जे आहे हे CNS स्टिम्युलंट आहे. इट इज अ CNS स्टिम्युलंट अँड ऑर ॲनालेप्टिक अँड हेन्स इट इज यूज. आणि हे ॲनालेप्टिक अँड CNS स्टिम्युलंट आहे, परंतु हे कुठं कुठं यूज होणार आहे हे ह्या गोष्टी त्याच्यात येतील तुम्हाला. तर त्यातला पहिला जो आहे पॉईंट होतो टू प्रोड्यूस अ स्टेट ऑफ वेकफुलनेस. म्हणजे आपण जे ॲनालेप्टिकमध्ये पाहिलं होतं की इन्क्रीजेस द अलर्टनेस अँड प्रोड्यूस अ स्टेट ऑफ वेकफुलनेस. म्हणजे हे तुमचं जी वेकफुलनेस जे आहे, प्रोड्यूस अ स्टेट ऑफ वेकफुलनेस. हा वेकफुलनेसबद्दल आपण बोललेलो आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर हे कॅफिनचं काय करताय, तुमचं वेकफुलनेस, तुमची जागरूकता जी आहे तुमचा हे वाढवतं आहे. तुम्ही असं झोपेत आहात असं होणार नाही किंवा तुमचं अलर्टनेस वाढवण्याचं काम करणार आहे. त्यामुळे दुसरा पॉईंट त्याच्यात टू एन्हान्स द मेंटल ॲक्टिव्हिटी. आपण हे डिस्कस झालेले की कॅफिन कधी त्याचं उदाहरण दिलं होतं मी की कॉफीमध्ये कॅफिन आहे, थकवा आलेला आहे, कंटाळा आला आहे, काम नॉर्मली व्यक्ती काम करतो आहे, दिवसभर काम केलेलं आहे किंवा तुम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे, अशा वेळेस थोडंसं काय होतं की थोडंसं मेंटली थकवा आलेला आहे. आणि अशा वेळेस मेंटली अलर्टनेस वाढवण्यासाठी म्हणजे एन्हान्स द मेंटल ॲक्टिव्हिटी आपण त्यावेळेस कॅफिन हे ड्रग घेऊ शकतो. तर हे आहे.
टू रिलीव्ह फ्रॉम द फटिग्यू अँड माइल्ड डिप्रेशन. म्हणजे फटिग्यू म्हणजे थकवा आणि माइल्ड डिप्रेशन म्हणजे थोडंसं डिप्रेशन आलेलं आहे, काही घटना घडलेली, काही कारण एखादी दुःखद घटना घडलेली त्याच्यामध्ये आपल्याला डिप्रेशन येतं. आपल्या आसपास काही एखादी घटना घडलेली अशा वेळेस, किंवा एखादं छोटं किंवा कोणाला अचानक शेजारी काही घडलेलं आहे, टेन्शन आलं आहे एखादं. सध्या समजा करोना आहे, बऱ्याच जणांना माइल्ड डिप्रेशनसुद्धा करोनाचं मुळं टेन्शन येतं. हे माइल्ड डिप्रेशन हे तात्पुरतं आलेलं असतं. याच्यामुळं काही मेंटली डिस्टर्ब झालेलं नसतो, पण एक तात्पुरतं. अशा वेळेससुद्धा आपण कॅफिन किंवा हे ॲनालिप्टिक कॅफिन हे ड्रग वापरू शकतो. फटिग्यू म्हणजे थकवा आलेला आहे, त्याला थकवा आलेला अशा वेळेस. म्हणजे हे आपण पाहतो आहे CNS म्हणून कॅफिनचं यूज टू प्रोड्यूस अ स्टेट ऑफ वेकफुलनेस, नंतर टू एनहान्स द मेंटल ॲक्टिव्हिटी ऑफ द पर्सन, टू गेट द रिलीफ फ्रॉम द फटिग्यू. एक थकवा आलेला आहे. आणि माइल्ड डिप्रेशन, एक छोटंसं काही घटना किंवा काही कारणाने एक छोटंसं माइल्ड डिप्रेशन आले, अशा वेळेस आपण कॅफिन वापरतो. पहिला यूज आपण पाहिला की CNS स्टिम्युलंट म्हणून कसा कॅफिन काम करतो. याच्या व्यतिरिक्त कॅफिनचे आणखीनही यूज आहेत. कॅफिन इट हॅज अ वीक डायरोटिक ॲक्टिव्हिटी, म्हणजे डायरोटिक इफेक्ट आहे. डायरोटिक म्हणजे काय? डायरोटिक आर ऑल्सो कॉल्ड ॲज वॉटर पिल्स, आर मेडिकेशन डिझाईन टू इन्क्रीज द अमाऊंट ऑफ वॉटर अँड सॉल्ट एक्सपिल्ड फ्रॉम द बॉडी ॲज अ युरिनच्या माध्यमातून तुमच्या बॉडी. म्हणजे आपण त्याला दुसरं असं म्हणू शकतो, डायरोटिक एनी ड्रग दॅट इन्क्रीजेस द फ्लो ऑफ युरिन. म्हणजे डायरोटिक प्रमोट द रिमूव्हल फ्रॉम द बॉडी ऑफ एक्सेस वॉटर, सॉल्ट, पॉयझन्स अँड ॲक्युमुलेटेड मेटाबॉलिट्स. म्हणजे हे डायरोटिक जे आहेत हे काय करणार आहे, तुमच्या बॉडीमधून वॉटर्स जे आहे किंवा सॉल्ट्स किंवा हे बाहेर टाकण्याचं काम करणारे, मदत करणारे हे ड्रग्स आहे. आपल्याला सेपरेट चॅप्टर आहे. आणि या प्रोसेसला असं म्हटलं जातं डायुरेसिस, असं पण प्रोसेस म्हटले जाते. किंवा आपण असं पण म्हणू की डायरेटिक्स आर द एनी सबस्टन्स, किंवा डायरेटिक इज द एनी सबस्टन्स दॅट प्रमोट डायुरेसिस, दॅट द इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ युरिन, दॅट दिस इन्क्लूड द फोर्स डायुरेसिस. म्हणजे या पद्धतीने आपण म्हणू की डायरेटिक प्रोसेस तुमच्या थोडक्यात लक्षात आले असेल की बॉडीमधून वॉटर किंवा सॉल्ट्स हे बाहेर पडण्यासाठी जे ड्रग मदत करतात ते डायरेटिक्स असतात. याच्यासाठी सेपरेट चॅप्टर आहे, परंतु थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल युरिनच्या माध्यमातून वॉटर अँड सॉल्ट्स बाहेर टाकणाऱ्या ड्रगला डायरेटिक म्हणतात, त्या प्रोसेसला डायरेसिस म्हणतात. जर या वॉटर आणि सॉल्ट्स हे बॉडीमधून बाहेर पडण्यास अडचण होत असेल तर बाहेर आपल्याला डायरेटिक ड्रग द्यावं लागतात. आणि ही जे फंक्शन आहे हे फंक्शन थोड्या प्रमाणात कॅफिनमध्ये आहे, म्हणून कॅफिन इट हॅज अ वीक डायरेटिक ॲक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये आहे. इट इज यूज्ड इन मायग्रेन पेन जे आहे, तुम्ही याच्याबद्दल ऐकले असेल तर हे जे ड्रग्स जे आहे मायग्रेनमध्ये यूज होतं. मायग्रेन म्हणजे एक तुमचा या ठिकाणी दिलेलं आहे मायग्रेन पेन जो आहे, हेडेक, डोक्यामध्ये तुम्हाला कधी कधी मायग्रेन पेन होतो, यामध्ये हेडेकसुद्धा म्हटलं जाईल आपल्याला, त्यात तोसुद्धा यूज आहे. कॅफिन इट इज जनरली गिवन इन कॉम्बिनेशन विथ ॲस्पिरिन और कोडेन. ॲस्पिरिन हे जे ड्रग्स आहे पण अँटीपायरेटिक ॲनाल्जेसिक जे आहे या कॅटेगरीमध्ये आपण पाहणार आहे. कोडेन हे जे ड्रग आहे नार्कोटिक ॲनाल्जेसिक या कॅटेगरीमध्ये आपण पाहणार आहे. तर हे जे दोन्ही आहे ॲस्पिरिन आणि कोडेन हे दोन्हीमध्ये ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी आहे. आणि ह्या कॅफिनमध्ये सुद्धा ॲनाल्जेसिक प्रॉपर्टी असल्या. इट इज जनरली गिवन इन कॉम्बिनेशन विथ ॲस्पिरिन ऑर कोडेन फॉर ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे ॲस्पिरिन बरोबर किंवा कोडेन बरोबर हे कॅफिन दिलं जातं. ॲनाल्जेसिक म्हणजे तुमचं पेन किलर, म्हणजे पेन रिलीफ करण्यासाठी जे ड्रग वापरलं जातं त्याला ॲनाल्जेसिक. याचा सुद्धा सेपरेट चॅप्टर आहे आपल्याला. सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता की ॲनाल्जेसिक जे आहे पेन रिलीफ, जे काही वेदना होतात त्या वेदना थांबवण्यासाठी जे ड्रग्स वापरले जातात त्याला ॲनाल्जेसिक म्हटलं जातं. तर ह्या ॲनाल्जेसिक ड्रग्स जे आहे रिलीफ फ्रॉम पेन यासाठी जे ड्रग वापरले जातात याला ॲनाल्जेसिक ड्रग म्हणतात. आणि या ॲक्टिव्हिटीसाठी कॅफिन इन कॉम्बिनेशन विथ ॲस्पिरिन और कोडेन हे वापरलं जातं. तर या ठिकाणी तुम्हाला जर आपण वेदना जर पाहिलं, मगाशी आपण मायग्रेन पेनबद्दल बघितलं आणि त्यामध्ये तर वेदनामध्ये जर आपण हेडेक जर पाहिलं तर 99% ऑफ वुमन अँड 93% ऑफ मेन हॅव अ हेडेक ड्युरिंग देअर लाईफ टाईम. त्यात 25% ऑफ वुमन अँड 8% ऑफ मेन इन युनायटेड स्टेट हॅड अ मायग्रेन हेडेक. म्हणजे मायग्रेनचं ते पाहिलं होतं आपण की 99% वुमन्स आणि 93% मेन्सला
हा हेडेक काही कारणामुळं होतच असतो. त्यातली त्यात 25% वुमन्स, 25% अँड 8% इन मेन इन युनायटेड स्टेट हॅड मायग्रेन हेडेक. म्हणजे मायग्रेन जो हेडेक आहे हा होत असतो. समोर दिलेली बघा इमेज जी आहे टेन्शन हेडेक और मायग्रेनचे इमेज आहे, तुम्ही हे पाहू शकता. हे टेन्शन जे हेडेक आहे. दुसरं जे आहे दुसरी इमेज मी दाखवतो ही म्हणजे सायनस हेडेक और मायग्रेन. बघा त्या मुलीने नाकावर हे ठेवलेले हात ठेवलेला आहे या ठिकाणी तर हे नाकावर हात ठेवलेला सायनस हेडेक जे आहे सायनस पॉईंट आहे या ठिकाणी पेन होत आहे आणि त्याला सायनस आणि हा जो आहे मायग्रेन पेन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अशा वेळेस आपण कॅफीन वापरतोय. आपण पाहिलं की ॲनालेप्टिक जे आहे ते रिस्पायरेटरी स्टिम्युलंट असतात. मी या ठिकाणी रिस्पायरेटरी स्ट्रक्चर दिलेलं आहे. द ॲनालेप्टिक ड्रग्स आर इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ तुमच्या रिस्पायरेटरी ऑर्गन्स अँड फंक्शन्स. हे पाहिलं आहे ते रिस्पायरेटरी जे स्ट्रक्चर आपण या ठिकाणी समोर दिलेलं आहे तुम्ही हे पाहू शकता. या रिस्पायरेटरी स्टिम्युलंट आहे आणि त्यामुळे कॅफिन रिस्पायरेटरी ऑर्गनवर या ठिकाणी कुठं ॲक्ट होतात, इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ रिस्पायरेटरी ऑर्गन्स. हे तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे नॉमिनल फक्त. या व्यतिरिक्त आपण कॅफिनचे ऑफिशियल प्रिपरेशन जे आहेत, जे ऑफिशियल बुक्समध्ये जे प्रिपरेशन आहेत, ऑफिशियल बुक्स ऑलरेडी तुम्हाला मागच्या वर्षी फार्मोकोपिया झालेले असे, इंडियन फार्मोकोपिया, IP, ब्रिटिश फार्मकोपिया, BP, USP, याबद्दल सर्व तुम्हाला माहिती असेल. या ऑफिशियल बुक्समध्ये असलेले ऑफिशियल प्रिपरेशन जे आहेत याचा तुम्हाला प्रश्न असतो बऱ्याच वेळा. ऑफिशियल प्रिपरेशन हे थोडंसं तुम्हाला पाठांतर करावं लागतं की जे ऑफिशियल प्रिपरेशन आहेत कॅफिनचे दिलेले, यामध्ये कॅफिन त्यामध्ये पहिलं आहे कॅफिन IPBP, नंतर ॲस्पिरिन अँड कॅफिन टॅबलेट BP. म्हणजे आपण युजेसमध्ये पाहिलं होतं की ॲनालिसिक ॲक्टिव्हिटी कॅफिन अलॉंग विथ द ॲस्पिरिन अँड कोडेन हे पाहिलं होतं. त्यातलं जर ॲस्पिरिन अँड कॅफिनची जर टॅबलेट बनवली तर हा जो ऑफिशियल प्रिपरेशन आहे ॲस्पिरिन अँड कॅफिन टॅबलेट BP आहे. नंतर कॅफिन हायड्रेट BP हे पण एक ऑफिशियल प्रिपरेशन आहे. त्यानंतर कॅफिन अँड सोडियम बेन्झोएट इंजेक्शन हे एक ऑफिशियल प्रिपरेशन आहे. नंतर कॅफिन आयोडाईड इलिक्झर आणि कॅफिन सायट्रेट टॅबलेट हे ऑफिशियल प्रिपरेशन आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला परीक्षेला विचारतात ते म्हणजे कॅफिनचे ब्रँड नेम, म्हणजे कोणते सगळ्या ड्रगचे तुम्हाला ब्रँड नेम जे आहे पॉप्युलर ब्रँड नेम हे तुम्हाला ब्रँड नेम जे आहेत ज्यावेळेस तुम्ही फार्मसी कंप्लीट केल्यानंतर मेडिकल स्टोअरमध्ये काम करताल, ट्रेनिंग 3 महिन्याची कंपल्सरी असते, अशा वेळेस तुम्हाला हे ब्रँड नेम्स लक्षात राहतात. पण तोपर्यंत तुम्ही काही बुक्स आहेत आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा बुक्स आहेत, सिम्स मिम्स आहे, ड्रग टुडेज आहेत, ज्या पॉप्युलर कंपन्या स्टँडर्ड कंपन्या ज्या आहेत, ज्या कंपन्यांमध्ये तुमचे जे पॉप्युलर ब्रँड नेम आहेत हे तुम्हाला वेगवेगळ्या कंपाऊंडचे उरलेल्या वेळेत लायब्ररीत तुम्ही पाहू शकता. पण थोडक्यात जे पॉप्युलर ब्रँड नेम 1-2-3 ब्रँड नेम मी आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. हे तुम्हाला परीक्षेला विचारतात, हे लक्षात ठेवण्यासाठी. पण एवढ्यावर थांबू नका. पॉप्युलर ब्रँड नेमसाठी तुम्ही चांगले पुस्तकं जे आहेत ड्रग टुडेज, सिम्स मिम्स याचा रेफर करत जा, पाहत जा. ज्या स्टँडर्ड कंपन्या आहेत त्यांचे कोणकोणते ब्रँड्स आहेत हे तुम्ही पाहिले पाहिजे, हे तुम्हाला माहिती पाहिजेत. कारण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपला जो ब्रँड जो आहे, बऱ्याच वेळा परीक्षेला ब्रँड नेम म्हणून सुद्धा स्ट्रक्चर काढायला विचारतात, तर ती गोष्ट वेगळी आहे. तर पॉप्युलर ब्रँड नेम इथं मी दिलेले 3-4 एक्झाम्पल आहे. ॲनासिन नाव सगळ्यांना माहीत असेल, त्या ॲनासिनमध्ये कॅफिन आहे. कोल्ड्रिन हे सुद्धा नाव बऱ्याच जणांनी माहिती असेल. या कोल्ड्रिनमध्ये सुद्धा तुमचं कॅफिन आहे. हे एक पॉप्युलर पॉवरिन म्हणून टॅबलेट आहे, यामध्ये सुद्धा तुमचं कॅफिन आहे. युपिनल हे एक आहे पॉप्युलर ब्रँड नेम. अशा पद्धतीने पॉप्युलर ब्रँड नेम, पण हे मी दिलेले हेच लिहावं असं काही नाही. तुम्ही सुद्धा कंपन्यांचे ब्रँड नेम्स काढून ते परीक्षेला लिहू शकता, परंतु पॉप्युलर. तर अशा पद्धतीने आपण कॅफिन पाहिलेलं आहे. कॅफिनचे सर्वात आधी आपण कॅफिनची प्रॉपर्टी पाहिलेली आहे.
नंतर कॅफिनचे स्टॅबिलिटी इन स्टोरेज कंडिशन पाहिलेले आहे. कॅफिनच्या स्ट्रक्चरचा व्हिडिओ सेपरेट याच्यानंतर जो आहे तो पडेल, तो पाहू शकता तुम्ही. ऑलरेडी तो GSPS चॅनलवर टाकलेला आहे, पॉईंट सिस्टम GSPNवर. तर हे कॅफिनबद्दल आपण युजेस पाहिलेले आहेत. कॅफिन CNS स्टिम्युलंट आहे, प्रोड्यूस स्टेट of wakefulness, enhance the mental activity, relief from the fatigue and depression. Caffeine, it has a weak diuretic. It is used in migraine and produces the analgesic activity, stimulate the respiratory center. हे पण पाहिलेलं आहे आपण. तर कॅफिन हे थोडंसं राहिलं होतं, स्टिम्युलेट द रिस्पिरेटरी सेंटर. पण ॲनालेप्टिकमध्ये पाहिलं होतं आपण की कॅफिन ॲनालेप्टिक ड्रग स्टिम्युलेट द रिस्पिरेटरी सेंटर. हे तर रिस्पिरेटरी सेंटरचं मी डायग्राम दाखवली होती की या रिस्पिरेटरी सेंटरला स्टिम्युलेट करण्याचं काम किंवा स्टिम्युलेट द रिस्पिरेटरी ऑर्गन्स, आणि हे आपण इट ॲक्ट ॲज अ रिस्पिरेटरी स्टिम्युलंट. हे कॅफिनचा यूज आहे. त्यानंतर ऑफिशियल प्रिपरेशन ऑफ कॅफिन पाहिलेले आपण. नंतर पॉप्युलर ब्रँड नेम. अशा पद्धतीने कॅफिनचा स्टडी करा. नॉलेजसाठी तर फार महत्त्वाचं आहे, पण परीक्षेसाठी सुद्धा कॅफिनवर 100% प्रश्न विचारतातच, कारण महत्त्वाचं ड्रग आहे. तर धन्यवाद. आपण कॅफिन इथंच थांबू. नेक्स्ट पॉईंट आपण पुढचे ड्रग्स पाहू नेक्स्ट वेळेला.